बोईसरच्या वंजारपाडा येथील रेल्वे फाटक दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याने पूर्व भागातील वाहन चालक आणि नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागणार आहे। पश्चिम रेल्वे मार्गावरील बोईसरच्या वंजारपाडा येथील फाटक क्रमांक 52 हे दुरुस्तीच्या कामासाठी 11 एप्रिलच्या सकाळी 8 वाजेपासून ते 22 एप्रिलच्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बंद राहणार आहे। त्यामुळे तब्बल 12 दिवस रेल्वे फाटक बंद ठेवणार असल्याने पूर्वेकडील वंजारवाडा, दांडीपाडा, लोखंडीपाडा, यादवनगर, धनानीनगर, ड्रीम सिटी या रहिवासी तसेच खुताड, हनुमाननगर, चंद्रनगर, वनई, गारगाव, दाभोण, एना या गावातील नागरिक आणि वाहन चालकांना लांबचा वळसा घालून बोईसर गाठावे लागणार आहे। बोईसरच्या पूर्वेकडे ये-जा करण्यासाठी रेल्वे फाटकातून जाणारा शिगाव हा एकमेव मुख्य रस्ता असून या रस्त्यावर एसटी बस, रिक्षा आणि इतर वाहनांची मोठी वर्दळ असते। तर खैरापाडा येथून दांडीपाडा मार्गे जाणारा दुसरा रस्ता हा अडचणीचा व लांबचा रस्ता असल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे। या फाटक बंदीमुळे नागरिकांची कोंडी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे। सदर या बंदच्या कालावधीत फाटकावर असलेल्या पेवर ब्लॉक तसेच रुळाची दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे। आपला जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा।